स्वामिनी. बघा ह्या दोघांना वरती जायला सांगितले बेडवरती. भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहे. स्वामिनी ए स्वामिनी आओ ये 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 ये. बघा ह्या दोघांना वरती जायला सांगितले बेडवरती. आता मी हे सगळं उचलून घेते. दादा ती पडायला चिमण्या दिदू. तर बघा हे तात्पुरतं म्हणजे आता नाश्त्यापुरतं हे सगळं हंतरून उचलले. स्वामिनीला त्याच्यावर ठेवले. स्वामिनी फक्तच टाकलंय. तिकडे मी नाश्ता पण बनवले. पोहे बनवले. पोहे पण बनवून झालेत माझ्या नाश्त्यासाठी. शिवांशी तर ब्रश करते बघा. आता चहा पण ठेवायचा मला. पोहे बनवले बघा नाश्त्यासाठी. चहा बनवते आणि मग शिवायच्या शाळेसाठी मी आज बनवणारे भोपळ्याचे पौष्टिक असे थालीपीठ बनवणार आहे. ती पण रेसिपी तुम्हाला शेअर करते. या तुम्ही पण नाश्ता करायला. मध्ये बनवले कांदा पोहे पटकन. पुरं बाळा पटापटा उशीर होतोय. आता मी बस करतोय. भूल जाते दादा मग झाडाकडे. चला तुम्ही पण नाश्ता करायला सोबत या. चला झालाय नाश्ता वगैरे आमचा. आता मी हे करते. तर बघा त्याच्यासाठी मी दुधी भोपळा घेतलाय. धुतलाय स्वच्छ. त्याच्या कडेचं कट करते. त्याचे सालटे काढून घ्यायचे. सालटे काढून घ्या. किसणीने बारीक किसायचे. आणि तुम्हाला जेवढं बारीक पाहिजे तेवढे किसू शकता तुम्ही. दादा तिच्यापाशी थांबायचं. तिच्यापाशी भोपळ्याचे पौष्टिक असे बघा बनवणारे मी झुकाटे. पूर्ण त्याची सालं काढून घ्यायची बघा. हे बघा. आता त्याच्यासाठी बघा भोपळा, कोथिंबीर घेतली थोडीशी ती बारीक कट करणार. एक कांदा घेतला तो बारीक चिरणार आहे. हे गव्हाचं पीठ आहे. गव्हाचं पीठ खातात बघा. इथे सांडलंय थोडस. आणि हे आपले त्याच्यामध्ये मसाले पण ऍड करणार आहे. लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडस ज्वारीचं पीठ पण ऍड करणार. ते पण चालून घेते. पण पहिलं मी भोपळा किसून घेते बघा. आता दोन भाग करते म्हणजे किसता येईल. तर बघा तुम्ही ह्या साईडने पण बारीक किसू शकता किंवा ह्या साईडने पण करू शकता. तुम्हाला जसं बारीक लागेल. आणि दादा सरक मागून बी करू शकतो. सरक मधून. स्वामिनी पण खेळतीये. हे बघा अशा साईज मध्ये मी किसलंय. सगळं किसून घेते आता. मग भेटते किसून झालं तुम्हाला. हे बघा दुधी भोपळा मी असं किसून घेतलाय. आता ह्याचं पाणी काढायचं सगळं. मला सुट्टी पाहिजे. आता हे आपण पाणी काढलेलं भोपळा त्याच्यात टाकते. आता मी ही जी कोथिंबीर घेतलेली, कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरून त्याच्यात मिक्स करायला. हे सगळं पीठ भिजवल्यानंतर हे सगळं उचलणार आहे कापलेल्या भाजीचं. मम्मा पर्पल सुट्टी कुठं आहे? कुठं टाकू? कसं आहे? मला माहितच नाही. कुठं आहे? तरी नाही. एकच कांदा घेतलाय तुम्ही
कमी कमी जास्त करू शकतो. हे बघ. आपल्या त्याला कापून आता कोथिंबीर पण मम्मा. घेतली होती मी, मम्मा. तिला पण बारीक केली. मम्मा. हो हे बघ. ही काय शेट्टी? ठीक आहे. कांदा तिखट आहे. कांदा आणि कोथिंबीर झाली आता बारीक चिरून आपलं. आता ह्याच्यामध्ये मिक्स करते बघा. कांदा टाकते, कोथिंबीर, ज्वारीचं पीठ बघा मी एवढंच घेतलं, अर्धी वाटी. कांदा तिखट तेवढं टाकायचं. आता त्याच्यामध्ये मसाले ऍड करते. आता याच्यामध्ये टाकणार आहे बघा 1 चमचा आणि वरती थोडासा लाल तिखट, धने पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार टाकायचं. आणि सगळं पहिलं मिक्स करते. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ ऍड करणार आहे. हे सगळं मिक्स करून झालं चांगलं. आता बघा मगाशी मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं, आता हे गव्हाचं पीठ लागायचं तर थोडं थोडं ऍड करायचं. अर्धी वाटी घेतली. आता त्याचं मिक्स करते. पाणी घ्यायचे. इथं बघा आमच्याकडे पेन आहे. असं. त्याच्यात लागायचं तसं थोडं थोडं पाणी ऍड करायचं बघा. लय घट्ट पण नाही मीठ मळायचा आणि लय पातळ पण, म्हणजे आपण खाली पीठ आपण ना खापता येईल एवढंच करायचं. ते झालं की. बाळा तू खाली उतर. ते बघा असं पूर्ण सगळं एकदा मिक्स करून व्यवस्थित ते करून घ्यायचं. म्हणजे बघा मी ती अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि ही अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतात. हे पीठ मी ठेवून देते. मम्मा. हो तू तिथं पीठ नको घेऊ. ह्याच्यामध्ये टाकला ना कळत पण नाही भाज्या काय काय टाकल्यात. शिवाशने मी असंच काय पण बनवून देते, म्हणजे त्याला सगळं भाज्या खाते. कधी कधी सांगते ते, कधी कधी नाही सांगते. आता ह्याच्यामध्ये बघा मी काय काय टाकले माहिती तुम्हाला. आता हे ह्याच्यामध्ये जर तुम्ही नुसतं ज्वारीच्या पिठामध्ये केलं तर लगेच करू शकता तुम्ही, पण आता त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ पण मिक्स केलं ना तर थोडंसं 1-5 मिनिटाचं मी त्याला रेस्ट होऊ देणार आहे. म्हणजे ते व्यवस्थित भिजतं, तोपर्यंत तुम्ही इकडचं सगळं पसरवू शकता. आता ते पीठ भिजस्तोपर्यंत आता एवढे सगळे भांडे घासून घेते. हे देखील काम होईल. स्वयंपाक करताना किती गडबड. एक काम करताना एक काम होत नाही, त्याच्यासोबत 3-4 कामं जोडीला येतातच. गॅसात ते थालपीठ झाल्यावर मी धुवून घेणार व्यवस्थित. मग बाकीचे पण कामं झाले ते पण करून घेणार. बस
भांडे घासून झाले बघा, वाटतं पुसला. टाकलं भांड्यांच्या छोटे. तरी बघा 10 मिनिटं झाली. तवा ठेवते. पोळपाट घेतले थापण्यासाठी तवा ठेवते गॅसवर. हे बघा रुमाल घेतलेले मी पाण्यामध्ये वल्ला करून घ्यायला बघा. पाण्यामध्ये भिजवूनच हात वल्ला करूनच पीठ घ्यायचं. ते तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराचं ते थापायचं. बघा मी पाण्याचा हात लावून थापून घेते. छोटे छोटेच करणार आहे. ते जाड पण नाही करणार, लय पातळ पण नाही करणार. कांद्यामुळे खूप छान टेस्ट लागते. कोण कोण ह्याच्यामध्ये तीळ पण टाकतात, पण माझ्याकडे आता तेल नव्हते त्याच्यामुळे मी टाकलंच नाही. तेल टाकून पण खूप छान होतं. छोटे छोटेच करणार बघा. हे छोटे छोटे करते. शिवाच्या डब्याला पण घेतलं म्हणजे असं करून पाडते. तव्यावर थोडस तेल लावून घ्यायचं म्हणजे ते टाकणार नाही. शिवाच्या डब्याला बघा मी जास्त करून आहे ना पराठे देत असते. म्हणजे सगळ्यांसाठी त्याच्याकडून खायला जातात. कधी मेथीचं बनवते, पालकचा, बीटचा बनवते. पालकचा आणि मेथीचा मी शेअर केला बघा व्हिडिओ. बटाट्याचा केला. आता एकदा बीटचा केला ना, बीटचा करताना पण तुम्हाला ती रेसिपी शेअर करते बघा. तवा पण आपला तापलाय, त्याच्यावरती मी तेल सगळीकडे पसरून घेतलं म्हणजे चिटकणार नाही. साईडने पण थोडस तेल टाकते. तुम्ही तूप पण टाकू शकता. दोन्ही बाजूने चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचे छान. आतल्या बाजूने पण व्यवस्थित मध्ये भाजलं जातं. बारीक होते, जास्त मोठा पण नाही ठेवायचा, मीडियम. आता तसंच मी बाकीचे पण करून घेते बघा. आपल्या इकडे त्याला एका बाजूने लावून द्यायचं, तर दुसरं खायचं बघा. ह्याचं झाकण ठेवून पण हे करू शकता. दोन्ही साईडने छान असं भाजून घ्यायचं. छान भाजू देते. त्याच्यावरती बघा मी झाकण ठेवलं होतं. 2 मिनिट झाकून ठेवू शकता. एक बाजू बघा शेकली असेल आपली. बघा खालच्या बाजूने ही बाजू खाली होती त्यावेळेस मी झाकण ठेवलं होतं 2 मिनिटं. तर बघा ही बाजू चांगली भाजून झाली आहे. आता परत दुसरी बाजू पलटी केली. आता त्याच्यावर 1 मिनिटभर झाकून ठेवते म्हणजे व्यवस्थित छान असं खरपूस भाजलं जाईल. 1 मिनिट झालंय बघा. आता
खालची बाजू पण चांगली खरपूस भाजली बघा. आता मी काढून घेते. आता हे केलेलं टाक. हे सुद्धा तसंच साईडने तेल सोडायचं आणि दोन्ही बाजूने चांगलं खरपूस भाजायचं. पण झाकण ठेवायचं 2 मिनिटं. दोन मिनिटभर झाकण ठेवते. तर हे आपले असे थालीपीठ तयार होतात बघा. मी शिवांशला द्यायचे म्हणून छोटे छोटे केलेत टिफिन साठी. काय आता राहिलेलं पण करून घेतो पटकन. साईडला बघा जास्त वेळ लागला असं. तवा आता तापलाय चांगला. हे बघा दुसरा लगेच होतं. दुसरी बाजू पण भाजून. तुम्ही बघा हे दह्यासोबत खाऊ शकता, खोबऱ्याच्या चटणी सोबत खाऊ शकता, सॉस किंवा लसूणची चटणी सोबत शिजलेलं छान लागतं खूप. किंवा नुसते खाल्ले तरी पण चालतं. दोन्ही भाज्यांनी बघा चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. आणि तुमची पण मुलं जास्त भाज्या खात नसतील, कंटाळा करतात मुलं सगळ्या भाज्या खायला, तर असं आपण थालीपीठ धपाटे वगैरे बनवून देऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये काय भाजी टाकली मुलांना कळत पण नाही. त्या दिवशी मी शिवांशला बनवून दिलं, तो गाजरचा हलवा नको म्हणतो म्हणून त्याला गाजरचा मी शिरा बनवून दिला होता. बीट पण असं तो खात नाही, मग कधी कधी त्याला ज्यूस बनवून देते, नाहीतर मग बीटचा पराठा आहे म्हणून त्याला तो आवडीने खातो, त्याला आवडतं पराठा. तर हे बघा मी भोपळ्याचे थालीपीठ बनवले. तर याच्यामध्ये बघा गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि नाचणीचं पीठ देखील तुम्ही टाकू शकता. घरामध्ये जे अवेलेबल सामान आहे त्याच्यामध्ये पण हे खूप छान बनतं. तर माझ्याकडे आता ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ होतं, त्याच्यामध्ये मी बनवले. खूप हेल्दी आहे बघा, पौष्टिक आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांना नक्की द्या करून. मुलं अशा भाज्या खात नाहीत, तर त्यांना असं प्रत्येक भाजीचा पराठा वगैरे बनवून देऊन त्यांना शाळेमध्ये मध्ये ते खाऊन येतात डबा. आता खायला ते कंटाळा करत नाही. म्हणजे तुम्ही पराठे दही सोबत खाऊ शकता, चटणी सोबत खाऊ शकता किंवा सॉस सोबत खाऊ शकता. मी शिवांशला तर नेहमी सॉस सोबतच देते, त्याला सॉस सोबत आवडत नाही. कधी घरी असेल तर तो दही सोबत पण खातो. तर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हे धपाटे कसे झालेत कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पण एकदा ट्राय करा ही रेसिपी. तर बघा शेवटचं राहिलं होतं ह्याच्यात झालं. मग हे झाल्यानंतर शिवांशची आंघोळ वगैरे त्याचं सगळं आवडते आणि माझी बाकीचे घरी कामं पण करून घेते. व्हिडिओ कंटिन्यू. तर बघा आता वाजत आले 12:30 5 कमी आहे. स्वामिनीची वाट बघते. स्वामिनी झोपले पण ती उठत नाही. मग पटकन त्याला आता सोडवून येते शाळेत. स्वामिनी झोपली तर पटकन सोडून येते. 12:30 5 कमी आहे. बघा कुठे थांबलंय, मस्ती बघत आहे. पटकन जाते. स्वामिनी झोपली तर पटकन शिवांशला सोडून येते बघा. शिवांशचा आज कुठला पेपर बाळा? चल चल दादा, सरळ रोड मी दादा उशीर झालाय तिला ठेवून. चला इकडून क्लास आहे दादा, इकडून चल म्हणून चालली पुढं आहे की नाही. हा काकूला म्हणजे थांबा काकू कशी झाली. आणि हा बघा आमचा शिवांश पळाला.
काहीतरी करतच राहतो. आले बघा मी घरी. स्वामीनी उठली वाटतं, झोक्यात तर हलती. ऐ बापरे, अग्गा मुलगी उठली तर. मी तुझी किती वाट बघितली दिदिया, तू आज आलीच नाही सोडवायला दादाला. तुझा वडा झाला, पोपट झाला. औ तर बघा मी आले तर स्वामीनी बघा उठली होती. आता तिची आंघोळ झाली, तिला पहिले आंघोळ घालून घेते. तर बघा मी शिवांशला शाळेत सोडून आल्यानंतर ना स्वामीनीला आंघोळ घातली. आंघोळ घातलं तर तिला झोपू घातली आणि माझी मागाशी जी कामं राहिली होती ती सगळे मी उरकून घेतलेत. आता माझं सगळं काम आवरून झालंय. तर आता 2 वाजलेत बघा. तर स्वामीनी पण जरा वेळ झोपली, तोपर्यंत मी पण थोडा वेळ आराम करते. 3 सव्वा 3 वाजता शिवांशला शाळेत आणायला जाते. आजच्या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर जर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.